मला वाटतं उद्धव ठाकरेंना रोज धक्के बसत आहेत. किंबहुना एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या धक्क्यानंतर सावरणं अपेक्षित होतं, परंतु बाळासाहेबांचा विचार पुन्हा स्वीकारणं, पुन्हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विचार घेऊन जाणं यापेक्षा पवारसाहेबांची आणि काँग्रेसची तळी उचलण्यात त्यांना धन्यता वाटली. आणि मग शिवसैनिकांकडे लक्ष नाही, लोकप्रतिनिधींकडे लक्ष नाही, पक्षाला नेत्यांना जी ताकद द्यायला लागते ती दुर्दैवाने ते देऊ शकत नाहीत. अशा प्रकारचं हतबलता त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये येते. आणि अशा वेळेला जो कट्टर कडवत शिवसैनिक आहे तो त्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेब बाळासाहेबांचा विचार पुढे नेऊ शकतात, ते त्या ठिकाणी शिवसेना वाढवू शकतात आणि कार्यकर्ते नेत्यांना ताकद देऊ शकतात. म्हणून ओबाटाची लोक पर्याय म्हणून त्या ठिकाणी शिंदेसाहेबांना स्वीकारताना त्यांच्याकडे जाताना दिसत आहेत. ज्यांना तोही पर्याय त्या ठिकाणी वाटत नसेल असे नेते आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर येत आहेत आणि भविष्यात येतील. राजन साळवींच्या प्रवेशापाठोपाठ ठाकरेंचे 3 खासदार शिंदेच्या एका स्नेहभोजनाला सुद्धा उपस्थित राहिले दिल्लीमध्ये, त्यावरून पण वाद निर्माण झाला आहे. नाही, मला वाटतं ही तर आता सुरुवात आहे. अनेक आमदार खासदार एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आणि निश्चितच तशा प्रकारचा स्नेहभोजनाचं अंतिमता रूपांतर पक्षप्रवेशात होऊ शकतं. परंतु आदित्य ठाकरे यांनी कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली आहे. 7 खासदारांना सूचना दिली आहे, परवानगी जी आहे ती घ्यायला हवी होती अशा ठिकाणी जाताना. नाही, तर जेवायला जायला काय परवानगी घ्यायला लागते का? आदित्य ठाकरे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले तर त्या ठिकाणी काय परवानगी घेतली होती का शिवसैनिकांची? त्याच्यामुळे मला वाटतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. खासदार दिल्लीचे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला, ज्याच्याकडे नगरविकास खातं आहे, गृहनिर्माण खातं आहे, ते जाऊ शकतात, चर्चा होऊ शकते. आणि पक्षात नसलं, विरोधी पक्षाच्या एकमेकांकडे जाणं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. त्याच्यामुळं लगेच परवानग्या त्या परवानग्या घेत बसलात तर एक माणूसही आपल्याकडे राहणार नाही. आदित्य ठाकरेंना जरा दमाने घ्यायची आवश्यकता आहे. शिंदेचा जेव्हा सत्कार झाला तेव्हा खासदार संजय दिना पाटील जे आहेत ते त्यावेळी उपस्थित होते. तसे फोटो जे आहेत ते समोर आले, त्यामुळे त्यांची सुद्धा चर्चा सुरू झाली की ते शिंदेसोबत जातील. नाही, मला वाटतं चर्चा काही केलं तरी चर्चा सुरू राहतात आणि काही केलं नाही तरी चर्चा सुरू राहतात. मला वाटतं तो साहित्य संमेलनाचा कार्यक्रम होता महाराष्ट्रातल्या एका नेत्याचा, ते सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता. आणि एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमास किंवा संमेलनास त्या ठिकाणी खासदार जाऊ शकतात. आता आपण प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातनंच बघणार असू तर त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी संशयास जागा त्या ठिकाणी राहते. मंत्री नितेश राणे यांचं एक वक्तव्य आता चर्चेलं जात आहे. कोकणामध्ये किंवा ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या कुठल्याही सरपंचाला निधी जो आहे तो दिला जाणार नाही, महायुतीच्याच सरपंचांना निधी दिला जाईल, त्यामुळे विरोधकांकडून आता टीका केली जाते. नाही, मला वाटतं शेवटी सत्ताधारी पक्ष हा आपल्या ज्या ठिकाणी सत्ता असतात, कार्यकर्ते असतात, त्यांना त्या ठिकाणी निधी ताकद देण्याचा प्रयत्न करत असतात. आता ते पालकमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे शेवटी झुकता माप आपल्या कार्यकर्त्यांना प्रत्येकजण देत असतो. याचा अर्थ काय समोरच्यांना चांगल्या उपक्रमांना कामांना निधी मिळणारच नाही असं काय मानायचं कारण नाही. ते जरी तसे बोलले असतील तरी इतर अनेक विरोधी पक्षाच्या लोकांना ते निधी देतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. गेल्या 2 महिन्यापासून धनंजय मुंडेंना सातत्याने आरोप होत आहेत. आता कोर्टानं सुद्धा त्यांना नोटीस बजावली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती दडवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. कोर्टाने याबद्दल त्यांच्याकडे उत्तर मागितलं आहे. नाही, आता कोर्टाने उत्तर मागितलं, उत्तर देणारे ती आहेत. मी या प्रश्नाला उत्तर द्यायचं काय कारण आहे? परंतु सरकारमधल्या एका मंत्र्यावर सातत्यानं गंभीर आरोप होत आहेत सलग 2 महिन्यांपासून. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये राजीनाम्यावरून टोलवाटोलवी होते. दोघे नाही, प्रश्न हा मुख्यमंत्र्यांचा नाही आहे. राजीनामा देणं किंवा घेणं हा सर्वस्वी त्या पक्ष नेतृत्वाचा अधिकार आहे. राजीनामा घ्यायचा असेल तर तो अजितदादांचा अधिकार आहे, राजीनामा द्यायचा असेल तर तो मुंडेंचा अधिकार आहे.
आणि मी मागेही म्हटलं होतं की यामध्ये कन्व्हिक्शन झालं असतं, आरोप सिद्ध झाले, त्याचा संदर्भ लागला तर याबाबतीत विचार त्या ठिकाणी होऊ शकतो. आता केवळ आरोप आहेत, परंतु त्या आरोपाला पुष्टी देणारे काही पुरावे लागतात. असा अद्याप त्या ठिकाणी मुंडे सहभागी आहेत हे कुठेच या क्षणी तरी त्या ठिकाणी प्रतिबिंबित होत नाही, दिसत नाही. आणि त्यामुळे मला वाटतं उद्या या संदर्भातले धागेदोरे जर धनंजय मुंडेपर्यंत त्या ठिकाणी गेले तर याबाबतीत बोलता येईल. शरद पवारांनी कसं वागावं हे ठाकरे गटाने सांगण्याची गरज नाही असं सुद्धा जितेंद्र आव्हाड म्हणतायत. इतकंच नाही तर जो तुटलेला संवाद आहे तो पुन्हा जोडला गेला पाहिजे महाराष्ट्रातलं. आणि हेच बोलताना आव्हाडांनी ठाकरेंच्या भेटीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले की तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. नाही, मला वाटतं त्यांच्यामध्ये नेमकं काय चाललं आहे यावरून त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. पण एक गोष्ट खरी आहे की पहिलं संजय राऊत शरद पवार साहेबांचे गुणगान ज्या पद्धतीनं गायचे की शरद पवारांचं राजकारण तुम्हाला कळणार नाही, एवढे ते प्रगल्भ मुरब्बी राजकारणी आहेत. आणि आता तेच प्रश्न करतायत तुमचं राजकारण आम्हाला काही कळत नाही का. म्हणजे आता जे संजय राऊत उदो करायचे ते आता टोकाची टीका शरद पवार साहेबांवर करायला लागलेत. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून जितेंद्र आव्हाड उत्तरं देत आहेत. त्याच्यामुळे हे वरकरणी जर त्या ठिकाणी छोटं युद्ध वाटत असलं तरी भविष्यातल्या त्यांच्या दुहीची बीजं या सगळ्या प्रकरणात पेरलेत असं माझं व्यक्तिशः निरीक्षक म्हणून मत आहे. शरद पवारांच्या हस्ते शिंदेचा सत्कार झाल्यानंतर ठाकरेंकडून जे आहे ते नाराजी व्यक्त केली जाते. आदित्य ठाकरे दिल्लीत गेले, त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली आणि अरविंद केजरीवालांची भेट घेतली, परंतु शरद पवारांची भेट जी आहे ती त्यांनी टाळली. त्यामुळे दोघांमधले संबंध जे आहेत ते आता दुरावताना दिसत आहेत का काय? मला वाटतं आदित्य ठाकरेंनी आता पूर्ण महाराष्ट्रावर कब्जा केलेला आहे. महाराष्ट्रावर झेंडा त्यांनी फडकवून झालेला, आता दिल्लीवर झेंडा फडकवायची त्यांची इच्छा दिसते. त्याच्यामुळे केजरीवाल, राहुल गांधी अशा प्रकारचं राष्ट्रीय नेतृत्व कदाचित आदित्य ठाकरेंच्या डोक्यात असेल आणि महाराष्ट्रातलं काम पक्षाचं इथलं संपलं असेल. महाराष्ट्र त्या ठिकाणी त्यांनी पादाक्रांत करून जिंकलेलं असेल, म्हणून आता राष्ट्रव्यापी नेतृत्व त्यांचं तयार होत असेल. त्यातनं केजरीवाल आणि राहुल गांधींच्या भेटीगाठी सुरू असतील. आता ते जाऊन तिकडे इतर राज्यातल्या पण नेत्यांना भेटतील. त्यांना राष्ट्रीय नेतृत्वासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. पण दोघांमधले संबंध जे आहेत ते दुरावतात का या सगळ्या घटनेमुळे काय वाटतं? नाही, 100% संबंध तर दुरावत आहेत ना. संबंध कसे असतात, विचाराने असायला लागतात. संबंध हे जिव्हाळ्याचे, प्रेमाचे असावे लागतात. संबंध हे तुमचे संधी साधूपणाचे असतील, कुठल्या तरी काही स्वार्थी भावनेनं केले असतील तर ते क्षणिक असतात. कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी क्षणिक मुख्यमंत्री पदाच्या मोहापोटी आपल्या विचाराला तिलांजली दिली. जे बाळासाहेबांचे विचार शरद पवार साहेबांच्या विचाराशी जुळतच नव्हते, जे विचार काँग्रेस आयच्या विचारांशी त्या ठिकाणी जुळतच नव्हते, किंबहुना टोकाचे मतभेद बाळासाहेबांच्या आणि या संबंधित नेत्यांचे पक्षांचे होते, ते क्षणिक स्वार्थासाठी केलेली त्या ठिकाणची ती महाविकास आघाडी होती. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारची परिस्थिती उद्भवणं या ठिकाणी स्वाभाविक आहे. कारण यामध्ये कुठलंही प्रेम, कुठलाही जिव्हाळा महाविकास आघाडीमध्ये सत्ता बनवताना त्या ठिकाणी नव्हता, ते आता दिसून येत आहे. ऑपरेशन टायगर जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. यामध्ये संजय दिना पाटील यांची जवळीक जी आहे ती वारंवार वाढताना पाहायला मिळते शिंदेच्या शिवसेनेसोबत. आधी आपण जर पाहिलं तर श्रीकांत शिंदे यांनी स्नेहभोजन ठेवलं तेव्हा सुद्धा संजय दिना पाटील जे आहे ते त्या ठिकाणी गेले होते आणि पुरस्काराचा कार्यक्रम होता तेव्हा सुद्धा गेले होते. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा सगळे ठाकरेंचे खासदार एकत्र दिल्लीत पत्रकार परिषद घेतली तेव्हा मात्र ते अगदी शेवटी आले होते, उपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांची जवळीक जी आहे ती शिंदेसोबतची अधिक वाढताना पाहायला मिळते. त्यांचा पहिला पक्ष प्रवेश होऊ शकतो असंही बोललं जातं. नाही, मी मगाशीच सांगितलं की आज बाळासाहेबांच्या विचाराचा सैनिक, नेता किंवा लोकप्रतिनिधी याला पक्ष नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही आणि तो शिंदेंकडे सरकू शकतो किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ शकतो. कारण भारतीय जनता पार्टीचा हिंदुत्वाचा आणि राष्ट्रभक्तीचा विचार त्या ठिकाणी आहे. आणि आता आदित्य ठाकरेंनी सांगावं की संजय पाटील परवानगी घेऊन गेले होते का,
जर तुमच्या परवानगी न घेता कोण स्नेहसंमेलन करतंय, कोणी ॲबसेंट राहतंय, तर याचा अर्थ एकतर तुमचा धाक राहिलेला नाही की तुम्हाला कोणाला विचारावं असं वाटत नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं पूर्णपणे नियंत्रण त्या ठिकाणी पक्षनेतृत्वाचं उबाटाच्या लोकप्रतिनिधींवर राहिलेलं दिसत नाही आणि आत्मविश्वास देण्यास आपल्या सहकाऱ्यांना उबाटा कमी पडतंय ही वस्तुस्थिती आहे. वाळू माफियांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर संभाजीनगरमध्ये पोलिसांनी तहसीलदाराला अडवून वाळू माफियांना सोडल्याचा प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा एका ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तहसीलदारावरती वाळू माफियांनी हल्ला केलेला आहे. अंबादास दानवे बोलतायत की सरकार वाळू माफियांचं बट्टिक झालेलं आहे, त्यामुळे निर्धास्तपणे हल्ले महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू आहे. नाही, सरकार वाळू माफियांची यादी त्या ठिकाणी गोळा करतंय. वाळूच्या तस्करी करणं, वाळू माफियात कोण कोण लोक आहेत हे महसूल विभाग आणि गृह विभाग त्या ठिकाणी जमा करतंय आणि ज्या वेळेला ही यादी बाहेर येईल त्यावेळेलाच अंबादास दानवेने उत्तर द्यावं की या वाळू माफियांशी संबंध विरोधी पक्षाच्या नेत्यांचे आहेत की सत्ताधारी पक्षाचे आहेत. वाळू संदर्भात पारदर्शक पॉलिसी आमचं सरकार बनवतंय. जे विखे पाटील महसूल मंत्री होती तेव्हा बनवली पॉलिसी. आत्ता आमचे बावनकुळे साहेब त्यात आणखी पारदर्शकता आणून गुन्हेगारी लोक यात राहणार नाहीत, या प्रवृत्ती यात वाढणार नाही, त्याचं होम डिपार्टमेंट दक्षता घेतं आहे. दानवे साहेबांनी त्या ठिकाणी वाळू माफियांच्या विरोधात बोलत असताना वाळू माफियांना मदत करण्यासाठी जाऊ नये, पुढाकार घेऊ नये याची काळजी घ्यावी. एकनाथ शिंदेच्या अनुषंगानं पुन्हा एक चर्चा सुरू झाली आहे. काल महत्त्वाच्या 4 बैठका नगरविकास खात्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतल्या, त्याला अजित पवार देखील उपस्थित होते, परंतु नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे त्याला गैरहजर राहिले. सातत्यानं अशा प्रकारच्या घटना समोर येतात. आज देखील एका कार्यक्रमामध्ये, शासकीय कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे अपेक्षित होते, परंतु ते देखील त्या ठिकाणी आले होते. नाही, मला वाटतं तुमचं बारीक नजर खूप चष्म्यातनं मीडियाची आहे. तुम्ही कारण शोधायच्या अगोदरच पहिलं ते का नव्हते ते जर त्यांना विचारलं असतं, शोधलं असतं तर कदाचित समर्पक कारण तुम्हाला मिळालं असतं. परंतु तुम्हाला त्या ठिकाणी होते नव्हते याच्यातच रस जास्त आहे. तथापि शिंदेसाहेब, देवेंद्रजी किंवा सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी राज्याच्या विकासासाठी विविध विभागांच्या बैठका घेण्याचा त्यांना अधिकार आहे आणि स्वाभाविकपणे ज्या विभागाची बैठक असते त्या विभागाच्या मंत्र्यांना सांगितलं जातं, त्या विभागाच्या सचिवांना सांगितलं जातं आणि मुख्यमंत्र्यांचं कार्यालय हे या प्रत्येक विभागाशी समन्वय करण्याकरता त्या ठिकाणी एक अधिकारी त्या ठिकाणी असतो आणि त्याच्यामुळं नगरविकासची बैठक ही शिंदे साहेबांच्या माहिती व्यतिरिक्त किंवा मुद्दामून अशा प्रकारचं करण्यासाठी घ्यायचं काही कारण नाही आहे. मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट्स येतात. त्याच्यामध्ये महत्त्वाचं डिपार्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर असेल, नागरी मूलभूत सुविधा किंवा शहरातला विकास असेल, हा नगरविकासमध्ये येतो आणि त्याच्यामुळं त्यांच्या 100 दिवसाचा कार्यक्रम आणि ओव्हरऑल राज्य म्हणून मुख्यमंत्री या बैठका घेत असतात. त्याचा अर्थार्थी असा संबंध लावणं योग्य आहे असं मला वाटत नाही. दिल्लीतल्या पुरस्काराच्या संदर्भात ट्विट केलेला आहे. आदित्य ठाकरेंनी गंभीर आरोप केलेला आहे की कंट्रोलर जनरल पेटंट डिझाईन अँड ट्रेडमार्कचं जे मुख्यालय आहे ते मुंबईतून आता दिल्लीला हलवलेलं आहे आणि त्यावर मुंबईकरांच्या जखमेवर कुठेतरी मीठ चोळण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार करत आहे. मला वाटतं पेटंट, कंटेंट्स, काय डिझायनर हे सांगायचे शब्द शिवसैनिकांना काहीच कळत नाहीत. आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांची जमिनीवरची शिवसेना आणि त्या शिवसेनेला काय अभिप्रेत आहे ते बोलावं. गल्ली बोळात, वाड्या वस्त्यांवर जाऊन गोरगरिबांची सेवा करण्यासाठी काय गोष्टींची आवश्यकता आहे त्यावर भाष्य करावं, ते देण्याचा प्रयत्न करावा. पेटंट अशा गोष्टी ह्या त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमच्या उभाटाचा विस्तार करायचा असेल तेव्हा ठीक आहे. आता जो सैनिक ज्याला आधाराची गरज आहे, आत्मविश्वासाची गरज आहे, रस्त्यावरच्या कामांची गरज आहे, रस्त्यावर उतरून लढण्याची गरज आहे, ती भाषा मला वाटतं आदित्य ठाकरेंनी बोलावी. ती शिवसैनिकाला जास्त अपील होते. अशा प्रकारच्या भाषा ह्या शिवसैनिकाच्या पण डोक्यावरनं जातात. दुसरीकडे त्यांनी पियुष गोयलांवरती सुद्धा टीका केली आहे, कारण केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आहेत, त्यांना मुंबईकरांनी निवडून दिलेलं आहे, मात्र मुंबईकरांची सेवा करण्याऐवजी ते अशा प्रकारे अँटॉफिल मधलं मुख्यालय दिल्लीला हलवत आहेत. विरोध करण्याऐवजी तेच निर्णय घेत आहेत म्हणून त्यांच्यावरती टीका करतात.
मला वाटतं पियुष गोयल यांच्या कामाची दुसरी बाजू आदित्य ठाकरेंनी जर समजून घेतली तर पियुष गोयल हे पक्के मुंबईकर आहेत की मुंबईच्या मातीशी त्यांची काय नाळ जोडले हे अजून मला वाटतं युवराज आदित्यना त्या ठिकाणी माहीत नाही. पियुष गोयल यांच्या वडिलांपासून त्या ठिकाणी खानदानी ते मुंबईकर आहेत आणि म्हणून ते मुंबईतनं लढून लोकसभेवर त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि ते खासदार झाल्यापासून आयुक्त स्तरावर असतील, राज्य शासन स्तरावर असतील, जेवढे विषय त्यांनी मार्गी लावलेत, जे 15-15, 20-20 वर्ष त्या ठिकाणी प्रलंबित होते, सर्वसामान्यांशी निगडीत होते, मुंबईकरांच्या जीवनमरणाशी निगडीत होते, ते सोडवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि मुंबईचे प्रश्न दिल्ली स्तरावर नेण्याचं प्रामाणिक काम ते करत आहेत. केवळ राजकीय भूमिकेतनं आदित्य ठाकरेंनी अशा प्रकारची वक्तव्य करू नये. उलट पियुष गोयल यांच्या माध्यमातून आणखी मुंबईकरांना काय देता येईल, मुंबईसाठी काय आणता येईल, यासाठी त्यांची भेट घ्यावी आणि दिल्लीश्वरांकडे त्या ठिकाणी मुंबईच्या हिताच्या मागण्या कराव्या, काहीतरी भरीव द्यावं. केवळ पोपटपंची, केवळ मीडियात राणा भीमदेवी थाटाच्या गोष्टी करणं आणि इशारा देणं याच्यावर भविष्य नाही, याची जाणीव त्यांनी करून ठेवावी. तर पुरस्काराच्याच अनुषंगानं संजय राऊत असेही म्हणाले की महादजी शिंदे कधीही दिल्लीसमोर झुकले नव्हते, त्यामुळे अशा प्रकारच्या महान योद्ध्याचा पुरस्कार एकनाथ शिंदेंना देणं योग्य नाहीये. त्यावरून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुद्धा संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं. नाही, मला वाटतं एकनाथ शिंदे झुकलेत की एकनाथ शिंदेने तुम्हाला झुकवलं आहे हे पहिलं त्या ठिकाणी समजून घ्या. आणि एकनाथ शिंदेच महान योद्धा आहे, कारण तुम्ही ज्या वेळेला हिंदुत्वाचा विचार सोडलात आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट ज्यांना योद्धा म्हणून पूर्ण देश पाहत होता त्यांचा विचार सोडलात, तेव्हा महान योद्धा म्हणून एकनाथ शिंदेनी वैचारिक बंड केलं. ती धमक आणि ताकद एकनाथ शिंदेमध्ये आहे आणि त्यामुळे ते झुकणारं नेतृत्व नाही तर झुकवणारं नेतृत्व आहे. आणि दिल्लीला जाऊन ते झुकलेले नाहीत, तर महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांनी ताट मानेनं पुरस्काराच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. मनसेमध्ये आता जे आहे ते नवीन उभारी दिले जाणार आहे, तरुणांना जे आहे ते आता संधी दिली जाईल. जे निष्क्रिय पदाधिकारी आहेत त्यांना आता काढून टाकलं जाणार आहे, असा इशारा आता राज ठाकरेंनी दिला. मला वाटतं राज ठाकरे साहेबांचा पक्ष आहे, राज ठाकरे निर्णय घेणार आहेत, त्यावर मी काय भाष्य करू. भास्कर जाधवमध्ये उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. नाही, हे बघा, अशा प्रकारचं रडगाणं किती दिवस आपण गाणार आहोत. राजकारण म्हटलं की सत्ता, विरोधी पक्ष, टीका, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप कुरघोड्या होत असतात. आता उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना आम्हा सगळ्यांना किती त्रास दिला आहे याची भास्कर जाधवांनी जरा माहिती घ्यावी. त्याच्यामुळं त्रास द्यावा असं माझं म्हणणं नाही, पण आपण सत्तेत असताना दुसऱ्यांना त्रास द्यायचा आणि आपल्यासाठी एखादी गोष्ट झाली तर त्याचा आरडाओरडा करायचा, मला वाटतं हे योग्य नाही आहे. शेवटी विरोधी पक्ष हा धाडसानं लढणारा असतो, भिडणारा असतो आणि शिवसैनिक तर त्याच मुशीतला असतो. पण अलीकडच्या काळात लढणाऱ्या शिवसैनिकांपेक्षा रडणारे भास्कर जाधव जास्त दिसायला लागले. भाऊ, विरोधक टीका करतात की माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाला परत आणण्यासाठी यंत्रणेचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात झाला किंवा यंत्रणा वापरली गेली, परंतु परभणी किंवा बीड सारख्या प्रकरणामध्ये मात्र ज्या पद्धतीने निर्णय वेगाने घ्यायला पाहिजे होता यंत्रणेचा, त्या यंत्रणा जी आहे ती घेताना दिसत नाही, अशी टीका विरोधकांनी सरकारवर. मला वाटतं कशाची तुलना कशाशी करणं हे योग्य नाही आहे. ते प्रकरण वेगळं आहे, यांचं प्रकरण वेगळं आहे. ते आता बीडचं प्रकरण काय परदेशातनं विमानातनं कोणाला आणण्याचं होतं का? त्याच्यामुळे मला वाटतं सरकार योग्य ती दखल सगळ्या प्रकरणांची घेत असतं आणि हे प्रकरण त्या ठिकाणी फ्लाईटनी परदेशात जाण्याचा विषय होता आणि त्यातही यंत्रणांनी ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते केल्या असतील. बीडच्या प्रकरणात सरकार म्हणून जे करायला पाहिजे ते 100% या ठिकाणी सरकारने केलं आहे. आणखीच्या गोष्टी ज्या काही राहिल्या असतील, मागण्या असतील, तर सरकार ते प्रायोरिटीनं आणखी करेल यावर माझा विश्वास आहे. शेवटचा प्रश्न भाऊ, भाजप आणि एकनाथ शिंदेमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. कारण एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये न घेणं किंवा मुख्यमंत्री सहायता निधीमधून कुठेतरी त्यांच्या पदाधिकाऱ्याच्या जागी भाजपच्या पदाधिकाऱ्याची निवड होणं, यामुळे नाराज असलेले शिंदे 2 ते 3 महिने
दिसले नव्हते. आणि आता एकंदरीत शरद पवारांबरोबर भेटीगाठी असतील शिंदे गटातील नेत्यांच्या किंवा शिंदेची स्वतःची असतील, दुसरीकडे ठाकरे गटातील आमदार आणि खासदारांकडून किंवा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेकडून सुद्धा फडणवीसांची भेट असेल. त्यामुळे विरोधी पक्षामध्ये एकमेकांविरोधात जवळीक वाढवण्याचा प्रयत्न होतोय का, हे कोल्ड वॉरचं लक्षण आहे? मला अजिबात अशा प्रकारचं कोल्ड वॉर आहे असं वाटत नाही. दस्तूरखुद्द एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः आम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सगळे तिघेही एकत्रितपणे काम करतोय, महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं मी स्वतः गेल्या आठवड्यात त्या ठिकाणी पाहिलंय, ऐकलेलं आहे. फक्त आता नाराजी आणि त्याचे संदर्भ हे आपल्या चष्म्यातनं दिसतात. पवारसाहेबांना भेटले तर साहित्य संमेलनाचा कार्यक्रम होता हे आपण मानत नाही. महाराष्ट्रातल्या एका उपमुख्यमंत्र्याचा नेत्याचा सत्कार होता या अँगलने आपण बघत नाही. स्नेहसंमेलनाला कोणी जेवायला गेलं तर त्याच्यातही राजकीय अभिनिवेशातनं आपण बघतो. संजय पाटील ॲबसेंट राहिले तरी आपण त्यातनं तशा अर्थानं बघतो. मला वाटतं महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती परंपरा आहे, त्या पद्धतीनं आपण एकमेकांना व्यासपीठावर जातो, सत्कार करतो, कोणी बोलावलं जेवायला तर जेवायला जातो. आता जेवायला जात असताना तर त्यांचा जिव्हाळा वाढला तर आपण कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडतोय, याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.